Good morning, students. I am Lhane sir. I welcome you to my channel. Today, we are going to learn a beautiful lesson that is an encounter of a special kind. Before watching this video, I request you to subscribe my channel. Let's learn a lesson. There are many characters in this story. The writer, parents, sisters, male langur, mother langur, baby langur and dogs. बघा या पाठामध्ये अनेक पात्र आहेत. लेखक, त्याचे आई वडील, त्याच्या बहिणी, हा नर वानर, ही मदर लंगूर, आई वानरी, तिचं पिल्लू बेबी लंगूर आणि काही डॉग्स शेजारी, हे बरेच पात्र आहेत. ट्राय टू अंडरस्टँड दिस स्टोरी. दिस लेसन इज रिटन बाय अ फेमस बंगाली रायटर Tafan Mukherjee. The story tells us the strong relationship between man and animals. Though animals cannot use the words for communication, we can show trust, kindness and sympathy through our actions. या पाठामध्ये नेमकं काय सांगितलेलं बघा. दिस स्टोरी टेल्स अस हाऊ द रायटर सेव्ड द लाईफ ऑफ बेबी लंगूर. तर लेखक त्या लहान वानराच्या लहान पिल्ल्याला कसं वाचवतात, त्याचा जीव कसं वाचवतात याचं वर्णन या पाठामध्ये आहे. द रायटर्स फादर used to work in a medical company. It was private job at Raniganj in West Bengal. आता लेखकाचे वडील मेडिकल कंपनीमध्ये काम करत असतात. नोकरी असते. नोकरी कशी असते तर प्रायव्हेट असते, खाजगी. रानीगंज हे ठिकाणाचं नाव आहे. पश्चिम बंगालमधील रानीगंज या ठिकाणी लेखकाचे वडील एका मेडिकल खाजगी कंपनीमध्ये काम करत असतात. द ऑफिसर्स ऑफ बंगलो वेर इन अ लार्ज कॅम्पस. द ऑफिसर्स लिव्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज. आता त्या ठिकाणी जे अधिकारी असतात ते स्वतंत्र बंगल्यामध्ये राहत असतात. परिसर खूप मोठा असते. आपण त्याला कॅम्पस म्हणतो. खूप मोठा असते. देर आर मेनी ट्रीज. देर वेर मेनी फ्लावर्स. त्या ठिकाणी खूप मोठे मोठे झाडं असतात, फुले असतात रंगीबेरंगी. द बिग अँड thick trees attract many birds, many quails, many animals. आणि ते जे झाडं असतात मोठे मोठे ते अनेक प्राण्यांना, पक्ष्यांना, खरुतांना काय करतात तर आकर्षित करतात. The group of langur had made shelter in अस्वथ ट्री. अस्वथ म्हणजे पिंपळाचं झाड. त्या ठिकाणी वानराचा ग्रुप, एक घोळका पिंपळाच्या झाडावर राहत असते. इट वॉज सॅटरडे. ही जी कथानक आहे तो शनिवारचा दिवस आहे. द रायटर हु इज नॅरेटर इन दिस स्टोरी, the writer said one of the remarkable incident when
ही वॉज जस्ट ओनली 15 years old. ही घटना घडली तेव्हा लेखकाचं वय किती असतं तर लेखक 15 वर्ष वयाचे असतात. आणि हा तेव्हाचा प्रसंग लेखक आपल्याला सांगतात. शनिवारचा दिवस असते. आफ्टर हार्टी लंच रायटर्स फॅमिली lay down for afternoon nap. Writer was enjoying पूजा वॅकेशन. आता लेखक सुट्टीचा आनंद घेत असतात. दुर्गा मातेचा उत्सव असतोय आणि पश्चिम बंगालमध्ये भरपूर सुट्ट्या असतात आणि लेखक त्या सुट्टीचा सणाचा आनंद घेत असतात. आता दुपारचं जेवण घेऊन लेखकाचे आई वडील आणि बहिणी दुपारची विश्रांती, आपण त्याला वामकुक्षी म्हणतो, वामकुक्षी घेत असतात. द रायटर स्टार्टेड टू रीड अ स्टोरी. आणि लेखकाला गोष्टी वाचण्याचा खूप छंद असतात. लेखक गोष्टीचे पुस्तक वाचत असतात. द सायलन्स वॉज ब्रोकन बाय द साऊंड्स. देर आर 4 साऊंड्स. आता एकदम शांतता असते, दुपारची वेळ असते, लेखक गोष्टीचं पुस्तक वाचत असतात आणि ती जी शांतता आहे ती कोणाकडून भंग होते? बाय द साऊंड्स. मग आवाजाकडून ती शांतता भंग होते. आणि लेखकाने इथं 4 आवाज सांगितले. स्नॉरिंग ऑफ फॅमिली. आता लेखकाची जी फॅमिली, आता आई वडील झोपलेले असतात म्हणजे वामकुक्षी, बहिणी असतात, त्यांचा घोरण्याचा आवाज. चर्पिंग ऑफ स्पॅरोज. चिमण्याची चिवचिव. कॉईंग ऑफ अक्रो. कावळ्याची कावकाव. श्रील कॉल ऑफ अ काईट. आणि घारीचा कर्कश आवाज. असा 4 आवाजानं लेखकाला काय होतो? डिस्टर्ब होतो, शांतता भंग पावते. द रायटर हेड the barking of dogs. At first, he thought that dogs might have attacked a pig. आता काय होतं पुढं? आता लेखक शांत वाचत असताना लेखकाने कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज ऐकला आणि सुरुवातीला लेखकाने दुर्लक्ष केलं. लेखकाला वाटलं जाऊ द्या, कुत्र्याने काय केलं असं, एखाद्या डुकराच्या पिल्ल्याला पकडलेलं असं म्हणून लेखकानं दुर्लक्ष केलं. ही हेड अगेन अँड अगेन द बार्किंग ऑफ डॉग्स. लेखक पुन्हा पुन्हा कुत्र्याचा आवाज ऐकतात. कुत्रे असं तिरस्कारानं, द्वेषानं भुंकत असतात. सो द रायटर लेफ्ट हिज बुक असाइड अँड वेंट the veranda to see what was going on. मी लेखकाने पुढे काय केलं? पुस्तक ठेवलं, असं खाली ठेवलं, जे वाचायचं बंद केलं. लेखक गेले वरांडामध्ये. वरांडा म्हणजे ओसरी. आता कशासाठी गेले? टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. नेमकं आता काय घडत होतं हे पाहण्यासाठी लेखक वरांड्यामध्ये गेले. ही सॉ, ही मीन्स रायटर सॉ a male langur held a baby langur in his hands. He was biting. He wanted to kill him. पाहता तो प्रसंग. तो प्रसंग कसा असतंय? जमिनीवर नसतंय. त्या कॅम्पसमध्ये क्लब होत असते. क्लब हाऊसच्या रूफ म्हणजे छतावर एक नर जातीचा वानर एका लहान पिल्ल्याला चावत असते, असं हातामध्ये पकडलेलं असते आणि तो लचके तोडत असते आणि त्याला, त्या नर वानराला, त्या लहान पिल्ल्याला ठार मारून टाकायचं असते. हा प्रसंग पाहिला लेखकाने. प्रसंग पाहिला. डॉग्स वेर बार्किंग. कुत्री भुंकत होते. रायटर टूक अ स्टिक अँड थ्रू अ piece of stone. Writer wanted to save the life of the baby langur. लेखकाने काय केलं? काठी घेतली हातामध्ये
एक दगड घेतला आणि त्या नर वानराच्या दिशेने फेकला. लेखकाला त्या लहान पिल्ल्याचा जीव वाचवायचा होता. बट द मेल लंगूर डिड नॉट नोटीस, ही इग्नोर्ड. मात्र त्या नर वानरानं दुर्लक्ष केलं, लेखकाच्या हल्ल्याकडं दुर्लक्ष केलं. रायटर स्टार्टेड टू थ्रो मोर स्टोन्स. लेखकाने नंतर असे अनेक दगड मारायला सुरुवात केली. इट मेड द मेल लंगूर टू लिव्ह द बेबी लंगूर. याचा परिणाम काय झाला? डॉग्स वेर बार्किंग, कुत्रे भुंकत होते, लेखक दगड मारत होते. याचा परिणाम काय झाला तर त्या नर वानरानं त्या बेबी लंगूरला, त्या पिल्ल्याला खाली टाकलं. अँड ही रॅन अवे, आणि तो पळून गेला. आता खाली कुठं टाकलं? जमिनीवर नाही, आता त्या क्लब हाऊसच्या छतावर टाकलं आणि ते उतरत होतं छत. म्हणून आता उतरत छत असल्यामुळं ते लहान पिल्लू असं खाली घसरायला लागलं. तो डॉग्स वेर इगर टू किल अँड ईट हिम. कुत्र्याला तर बरंच झालं की आयती शिकार आली, ते लहान पिल्लू असं उतरत असं घसरायला लागलं. कुत्र्याला वाटलं तर ह्या लहान पिल्ल्याला ठार मारायचं आणि शिकार करायची, खाऊन टाकायचं. द रायटर केप्ट अवे द डॉग विथ द स्टिक. मात्र लेखकानं त्या काठीने कुत्र्याला असं दूर ठेवलं. द रायटर सक्सिडेड टू कॅच द बेबी लंगूर's टेल. असं खाली पडत असताना लेखकानं काय केलं तर त्या लहान पिल्ल्याचं असं शेपूट पकडलं. लेखक यशस्वी झाले. द बेबी लंगूर वॉज पेल, द बेबी लंगूर वॉज वीक. आणि पाहतात तर ते लहान पिल्लू निस्तेज असते, अशक्त असते, अर्ध्या मेलेलंच असते, बेशुद्ध असते. द रायटर केप्ट द बेबी लंगूर इनसाइड द पोल्ट्री कूप. लेखकाने काय केलं? ते लहान पिल्लू उचललं आणि आपल्या घराच्या पाठीमागं, आपण त्याला परसबाग म्हणतो, त्या परसबागेमध्ये लेखक त्या पिल्ल्याला घेऊन गेले. ते पिल्लू कुठं ठेवलं तर कोंबड्याच्या खुराड्यामध्ये त्या पिल्ल्याला लेखकानं काय केलं? झोपवलं. बाय दिस टाइम रायटर्स फॅमिली केम देअर. आणि या वेळेपर्यंत लेखकाचं कुटुंब त्या ठिकाणी पोचलं आलं. रायटर्स फादर क्लीनड द वुंड्स, ही घेव फर्स्ट एड ट्रीटमेंट. लेखकाच्या वडिलांनी काय केलं? त्या लहान पिल्ल्याच्या ज्या जखमा आहेत त्या स्वच्छ केल्या आणि प्रथम उपचार केला. देर वेर मेनी बाईट मार्क्स अँड वुंड्स ऑन हिज बॉडी. आणि त्या लहान पिल्ल्याच्या शरीरावर अनेक जखमा असतात. इट वॉज ब्लिडिंग, रक्त वाहत असते. द बेबी लंगूर स्टार्टेड टू क्राय. त्यांनी रडायला सुरुवात केलेली. लेखकाच्या वडिलांना प्रथम उपचार केला. रायटर घेव अ फिज्ड बनाना. लेखकानं काय केलं तर सोललेली केळी त्या लहान पिल्ल्याला खायला दिली. द बेबी लंगूर वॉज इटिंग हेजिटेंटली. त्यांनी कसं तरी अडखडत घुटमळत ते खाल्लं. ते स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर फिर स्प्रिंकलड. लेखकानं असं थंड पाणी त्या लहान पिल्ल्याच्या अंगावर शिंपडलं आणि ते पिल्लू सावध झालं. एक तर सुरुवातीला मेल्यासारखं वाटत होतं, बेशुद्ध होतं, ते शुद्धीवर आलं. आणि लेखकाने इथं वर्णन केलेलं ज्याप्रमाणे वाऱ्याबरोबर एखादं पान थरथर कापतं हलतं त्याप्रमाणे ते लहान पिल्लू थरथरत होतं.
त्यांनी केळी खाल्ली, ते सावध झालं. लेखकाला पुढे काय जाणवलं? मदर लंगूर सॅट ऑन किचन रूफ. आता लेखकाने पाहिलं तर ती त्या पिल्ल्याची आई लेखकाच्या किचनच्या छतावर बसलेली होती. शी वॉज रिलीव्ड दॅट हर बेबी वॉज सेफ. आणि तिनं पाहिलं तर तिचं बाळ सुरक्षित होतं. तिने सुटकेचा श्वास सोडला. आता त्या लहान बाळाला पण जाणवलं की आपली आई जवळच आहे. मग लेखकाने काय केलं, लेखक त्या खुराड्यापासून असे दूर बाजूला गेले. मग ती आई खाली आली आपल्या बाळाजवळ. सी हग्ड हर बेबी. तिनं आपल्या बाळाला असं आलिंगन दिलं, मिठीत घेतलं. थोड्या तिनं काय केलं, आपल्या बाळाला मांडीवर बसवलं. सी वॉज थिंकिंग. ती विचार करत होती आता पुढं काय करायचं. सी लुक्ड. सी मीन्स मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इनटू द रायटर्स आईज. शी एक्सप्रेस्ड हर ग्रॅटिट्यूड. पुढं आता त्या वानरीनं, त्या पिल्ल्याच्या आईनं काय केलं, सरळ लेखकाच्या डोळ्यामध्ये पाहिलं. असे डोळ्यामध्ये नजर टाकली, म्हणजे कृतज्ञता व्यक्त केली. इवन टुडे रायटर कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. रायटर वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन. लेखक म्हणतात की मी आता त्या पाहिलं म्हणजे कृतज्ञता व्यक्त केली. लेखक म्हणतात आजही मी तिचे डोळे, तिच्या डोळ्यामध्ये जी काही नजर होती ती आज मी विसरू शकत नाही. कारण प्राण्याला बोलता येत नाही म्हणून तिनं कृतज्ञता व्यक्त केली. ती वानरीनं काय केलं तर वानरीने लेखकाच्या डोळ्यामध्ये असं पाहिलं, कृतज्ञता पाहिलं. तिनं आभार मानले लेखकाचे, कारण लेखकानं तिच्या बाळाला वाचवलेलं असतं. The mother langur went towards the opposite place where the male langur attacked the baby langur. आता ती निघून गेली, मदर लंगूर निघून गेली, पण कोणत्या दिशेनं? उलट दिशेनं. ज्या ठिकाणी त्या नर वानरानं हल्ला केलेला असते त्याच्या उलट दिशेनं ते निघून गेली. What can we learn from this story? तर या पाठापासून आपण काय शिकू शकतो, काय बोध घेऊ शकतो? The mother langur showed the writer food was not only communication between the man and animals. आणि दाखवून दिलं, त्या आईनं दाखवून दिलं, वानराने दाखवून दिलं, माणसाच्या आणि प्राण्याच्या नात्यामध्ये अन्न महत्वाचं नाही. अन्न हे संवादाचं साधन नाही तर काय महत्वाचं आहे. सी taught the writer the value of trust, the value of kindness, the value of mutual understanding. तर काय शिकवलं? विश्वासाचं महत्व, दया आणि समजूतदारपणा. म्हणजेच animals cannot use the words for communication. We can show trust, kindness and mutual understanding through our actions. तर प्राण्याला बोलता येत नाही, ते शब्द वापरू शकत नाही संवादासाठी, मात्र आपण विश्वासानं, दयेनं आपण प्राण्यांना आपलेसं करून घेऊ शकतो.